कपडे चहा पिल्यावर ट्राय करेल. प्रतीकचा बर्थडे येतोय. प्रतीकला गिफ्ट नको आहे, तर मग मी शर्ट्स ऑर्डर केले होते काही, पण ते नाही छान दिसत आहेत. शर्ट्स छान आहेत पण त्याला नाही छान दिसत आहेत. सो आता आम्ही हे रिटर्न करू आणि दुसरे ऑर्डर करू. व्हॉट से. पण हे सरप्राईजच होतं, पण हा सगळीकडे माती करतो. मी काय केलं मग काय, विश लिस्ट दाखवली मी याला टी शर्ट सिलेक्ट करायला. म्हणजे खालती शर्ट्स पण दिसतात. तू शर्ट्स पण मागवलेत काय? मग हे कोणी केलं? तूच दाखवलं ना, मी थोडी. मला दिसलं होतं, मग काय राहिलं त्याच्यात आता? तू पण मी थोडी बघितलं आपल्या हाताने, तू दाखवत होती. तेच मग, तू प्रत्येक वेळेला माझं सरप्राईज स्पॉइल करतो. एंगेजमेंटच्या दिवशी पण माझं सरप्राईज स्पॉइल केलं होतं. सरप्राईज देतच नाही तुला. हे माझं सरप्राईज होतं एंगेजमेंटच्या वेळेस. दिसतंय का? हां, दिस वॉज माय सरप्राईज एंगेजमेंटच्या दिवशी. पण ह्याने ते पण स्पॉइल केलं. आधीच मला माहिती आहे तू टॅटू काढलाय. हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. आम्ही रेडी झालो आहे. आज ट्यूजडे आहे आणि मी फुल ट्रेडिशनली रेडी झाली आहे. प्रतीक पण रेडी होऊन आहे बाहेर. कपडे सुकवायला हेल्प करतो आहे. सो तो कपडे सुकवतो, तोपर्यंत म्हटलं मी ही क्लिप शूट करून घेते. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही रेडी होऊन निघालो आहे बालेवाडी जायला. कारण आम्ही यावेळेस गावी गेलो नाही तर भाऊबीज पण झाली नाही. कारण ताई गावी होत्या, आम्ही इकडे होतो. आणि मग नंतर ताई आल्यावरती डुबू आजारी पडला तर सर्दी वगैरे त्याला रिकवर व्हायला थोडासा वेळ लागला. तर म्हणून 1 वीकने ऑलमोस्ट मग आता आम्ही भाऊबीज करतो आहे. सो आम्ही आता निघालो आहे बालेवाडीला. आमचा लंच वगैरे सगळं तिकडेच आहे. सो आम्ही लंच ब्रेकमध्ये ट्रॅव्हल करू. पटकन 10 मिनिटाचा रस्ता आहे, एवढं काही लांब नाही आहे. आणि मग तिकडे पोचून लॉग इन करू परत. आणि मीनवाईल हे पार्सल्स पण काढून ठेवलेत. एवढे खूप सारे पार्सल्स आहेत. हे रिटर्न जाणार आहेत आज, पण आम्ही बाहेर चाललो आहे तर रिटर्न आम्हाला नाही करता येणार. तर वरती फ्रेंड्स आहेत आमचे, त्यांच्याकडे आम्ही सोडून जाऊ. मग ते रिटर्न करून टाकतील. कारण माहीत नाही आम्हाला किती वाजतील यायला. आणि मग तोपर्यंत पार्सलवाला आला तर गोंधळ होतो. मग परत हे लोक येतच नाहीत पिकअपला. मग ते डिले होत उगाच पैसे अडकून राहतात. सो झालो आहे आम्ही रेडी. आम्ही निघालो आहे तिकडे डुबूकडे. आणि डुबूची सर्दी पण बरी झाली, तो आता मस्ती वगैरे पण करतो. सो त्याच्यासोबत खेळायला मजा येईल आम्हाला. आम्ही निघालो आहे 5 मिनिटापूर्वी. पण त्याआधी आम्ही गिफ्ट घेतलं. आणि गिफ्ट घेतल्यावर स्वीट शॉपला गेलो होतो. तर स्वीट्स पण झालेले आहेत आणि गिफ्ट पण झालेलं आहे. एव्हरीथिंग इज इन हिअर. गिफ्ट्स आणि स्वीट्स वेगवेगळ्या दुकानात नाही तर तुम्हाला वाटेल एकाच पिशवीत तर एकाच जागून आहे. गिफ्ट आम्ही आधीच घेतलं होतं आणि स्वीट्स नंतर घेतले आत्ता. सो निघालो आहे, 10 मिनिटात पोहोचू अँड देन डुबूला भेटू. त्याला झोप आली सर. थँक्यू. ओपन करून पाहाशी. ओके, तुम्ही पण बघायला वगैरे झाली आमची करून. गिफ्ट्स वगैरे एक्सचेंज केले. माझे गिफ्ट छान आहे. मी घरी जाऊन दाखवेल तुम्हाला परत ओपन करून. कारण इथे मी फुल असं ओपन नाही केलं, पण घरी मी प्रॉपरली ओपन करून तुम्हाला दाखवेल. आणि दुसरी गोष्ट झालं आहे सगळ्यांनी मी चेंज यासाठी केलं आहे कारण तो ड्रेस थोडा इची आहे. तो आतमध्ये थोडासा टोचतो, तर ते अनकम्फर्टेबल होतं मला. सो आता ओवाळणी वगैरे झाली तर मी चेंज केलं. आणि लंच करताना कम्फर्टेबल पण होऊन जाईल थोडंसं. सो म्हणून पण मी चेंज केलं. आणि ताई आहेत आतमध्ये, तर डुबू झोपतो आहे. मग तो झोपला की आम्ही सगळे लंच करू. आणि मग त्यानंतर आम्ही घरी जाऊ. मग मी तुम्हाला गिफ्ट दाखवेन. आम्ही घरी पोहोचत आलो आहे ऑलमोस्ट. सोसायटीच्या जवळच आहे. आम्ही निघालो तिकडून. आणि जेवण एवढं मस्त आणि हेवी झालं आहे की मला खूप झोप येते. पण परत जाऊन लॉग इन करावं लागणार आहे. सो देखते. गेला आजचा दिवस पण. 4:30 वाजलेत. घरी पोचतोय आता. थोडा वेळ असंच पडेल वगैरे. मग चहा पाणी आहेच परत. पण झोप खूप येते कारण जेवण एवढं हेवी झालंय ना. खूप झोप होते. हां, स्वीट्स पण होते त्यात. जास्त थोडा इफेक्ट होतो. रसमलाई प्रतीकची फेवरेट. रक्षाबंधन वगैरे काही असलं किंवा काही
असलं की रसमलाई फिक्स असते, कारण ह्याला आवडते. सो ह्याच्या आवडीचाच पदार्थ, कारण हा जनरली जास्त दुधाचे पदार्थ खात नाही. तर रसमलाई तेवढी आहे जी हा खातो, सो तेच असतं मोस्टली. ठीक आहे, आता पोचलो आलीच सोसायटी, जस्ट गेटच्या बाहेर आहे आम्ही. ठीक आहे, तर पुढे काही असेल आज दिवसभरात तर दाखवेल, नाही तर आजचा दिवस तर संपलाच आहे माझ्यासाठी तरी. हॅलो, हाय, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आहे 20 तारीख नोव्हेंबर आणि आज वेडनेसडे आहे. मला सुट्टी आहे, प्रतीकला सुट्टी नाही आहे. 20 तारखेची सुट्टी तुम्हाला समजलंच असेल कशाची आहे, कारण आज वोटिंगचा दिवस आहे, इलेक्शन्स आहेत. सो मला तर सुट्टी आहे कारण माझी कंपनी पुण्यातली आहे. प्रतीकला सुट्टी नाही आहे कारण त्याची बँगलोरची कंपनी आहे. बँगलोरची म्हणजे त्याचं ऑफिस बँगलोरला आहे. सो त्याला सुट्टी नाही आहे, पण ते ऑफिसवाले मॅनेजेबल आहेत की तुम्ही जाऊन करून या, थोडं लेट लॉग इन केलं तरी चालेल. सो मग आम्ही पटकन मग अशी निघालो 10 वाजता वगैरे. आत्ता 12 वाजलेत, तर आम्ही 10ला वगैरे निघालो होतो. झालं आमचं वोटिंग वगैरे मस्त. आणि त्याच्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला तिथेच. वोटिंग सेंटरच्या आजूबाजूला आहेत बरेच स्टॉल्स वगैरे. तिकडून आता आम्ही घरी आलो आहे. आणि मला आता स्वयंपाक करायचा आहे, कारण आमच्या स्वयंपाकवाल्या ताई पण सुट्टीवर आहेत, कारण इलेक्शन्स होते तर. आणि प्रतीक पण आलेला आहे. प्रतीक आता लॉग इन करणार आहे. आणि येस तर आमचं वोटिंग झालेलं आहे. आणि आता बाकी तर काही नाही आज दिवसभर, कारण त्याला ऑफिसचं आणि मला सुट्टी आहे. तर बाकी असं काही स्पेशल होणार नाही. आता मी स्वयंपाक करेल, मग दुपारी लंच वगैरे. बाकी संध्याकाळी मे बी आम्ही परत श्लोककडे जाणार आहे. काल पण गेलो होतो, आज परत जाणार आहे. सो